छोट्या झोपड्या दिसत होत्या. तिची स्वतःची अपार्टमेंट जी बिल्डिंग होती ती दिसत नव्हती. वंदना त्याच एरियामध्ये इकडे तिकडे फिरत होती आणि ती बाई त्या विहिरीच्या कट्ट्यावर बसून तिच्याकडे बघून नुसती हसत होती. आता वंदना एवढी घाबरली होती की तिला काही कळत नव्हतं, काय करावं सुचतच नव्हतं, कारण की तिला बिल्डिंग पण दिसत नव्हती तिची. तिने काय केलं, आता जोरात किंचाळायला पुन्हा सुरुवात केली. आता ती बाई हळू 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 त्या विहिरीमध्ये खाली 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 जात होती. ते बघून जरा वंदनाला धीर आला आणि ती बाई पूर्णपणे गायब झाली. वंदना तिथंच बेशुद्ध झाली. आता सकाळची वेळ झाली होती, साधारण 5-5:30ची वेळ होती. वंदनाचे आई वडील एक कार मध्ये एंटर झाले त्या बिल्डिंग मध्ये, त्या सोसायटीमध्ये. बघतायत तर काय, वंदना तिथं पायात चप्पल नाहीये, म्हणजे एकदम विचित्र अवस्था झालेली तिची. केस बिस विंचकळलेले,